महिलांच्या आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त निस्दार आणि इकेसी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने जैव अपघटनीय सॅनिटरी नॅपकिनवर आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। हा कार्यक्रम 31 जानेवारी शनिवार रोजी वंजारी समाज हॉल बोईसर येथे पार पडला। या कार्यशाळेत 500हून अधिक महिलांनी सहभाग घेतला। कार्यक्रमाला निस्दारचे अध्यक्ष डॉक्टर परमानंद नाईक, इकेसी लिमिटेडचे कंपनी सचिव विशाल टोटला यांच्यासह राजकीय क्षेत्रातून वीणा देशमुख, सलोनी वडे, समाजसेविका मेघना वैराळ, रुपाली कोळेकर, मेघा गोडबोले, रेवती मराठी, मधुमती वळवी उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली पिंपळे यांनी केले। निस्दार आणि इकेसी लिमिटेड यांच्या पुढाकाराने महिलांच्या आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त कार्यशाळा आयोजित करण्यात आली। या कार्यशाळेत जैव अपघटनीय सॅनिटरी नॅपकिनचे आरोग्यदायी व पर्यावरणपूर्वक फायदे महिलांना समजावून सांगण्यात आले। मुख्य कार्यशाळेपूर्वी बोईसर येथील सेवाश्रम स्कूल आणि SD वर्तक स्कूल येथे किशोरवयीन मुलींसाठीही जागरूकता सूत्र घेण्यात आले। या उपक्रमात श्रीमती रंजना संके मॅडम यांनी सहकार्य केले। या उपक्रमाचा उद्देश महिलांना आणि मुलींना सुरक्षित, किफायतशीर आणि पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन करणे हा होता। पहा यावेळी संस्थेच्या मान्यवरांनी दिलेली माहिती। आज का जो ये प्रोग्राम रखा गया था, जहाँ पे काफ़ी महिलाएं थी, हल्दी कुमकुम का प्रोग्राम था, तो इस प्रोग्राम के बारे में बता। इसका प्रोग्राम का ऑर्गेनाइजर कौन है, स्पॉन्सर कौन है और किसके माध्यम से प्रोग्राम रखा गया? ये प्रोग्राम निस्दार करके ऑर्गेनाइजेशन है, जो एक गैर लाभकारी संस्था है जो महिलाओं का सशक्तिकरण, स्वास्थ्य, शिक्षा, आजीविका और सस्टेनेबल डेवलपमेंट का काम कर रहा है। और ये ऑर्गेनाइजेशन का साथ लोकमत का जो लेडीज़ ग्रुप है वो लोग हमको सहयोग कर रहे हैं। इसका साथ साथ जो फाइनेंस इसमें सपोर्ट में इकेसी लिमिटेड जो यहाँ बोईसर में इनका फैक्ट्री है, वो लोग फाइनेंशियल सपोर्ट दे रहे हैं। तो ये आपने कितने महिलाओं को ये सैनिटरी पैड का वाटप किया और आगे का क्या आपका ये सैनिटरी जो नैपकिन्स है, ये नैपकिन जो है ये सस्टेनेबल डेवलपमेंट वाला नैपकिन है, जिसमें जो लेडीज़ लोग हैं, जो इनका धर्म जो मासिक धर्म होता है, इसमें इस्तेमाल करेंगे। इसमें जो प्रोडक्ट है, ये प्रोडक्ट सतत विकास करता है और इनका जो मासिक स्राव होता है, वो स्राव को शीघ्र ऑब्जर्व कर लेता है। इसका साथ साथ इसका जो स्मेल होता है, जो दुर्गंध होता है, दुर्गंध को कैप्चर कर लेता है। इसका बाद में इसको जब डिस्पोज किया जाता है, डिस्पोज करते हैं, इसमें कोई प्लास्टिक वस्तु नहीं रहता है। जेहेतु जब प्लास्टिक वस्तु नहीं रहता है, ये शीघ्र मिट्टी के साथ मिल जाता है, बायोडिग्रेडेबल है और इनके लिए बहुत आसान और अच्छा, सोसाइटी के लिए भी बहुत आसान और अच्छा रहता है। इसका हम 3 शब्दों में अगर हम इसको कंप्लीट करें, हम चाहते हैं कि ये जो महिला का स्वस्थ और सशक्तिकरण, सशक्त समाज गठन करता है और पर्यावरण का रक्षा करता है। इसलिए ये प्रकार का जो इनिशिएटिव आज हम ले रहे हैं, ये यहाँ 15,000 महिलाओं वर्ग को बांटा जाएगा। विशेष करके जो लोग अभी बच्चे लोग जो यंग है, यंग बच्चे हैं, लेडीज़ है, इनको दिया जाएगा। और जो समाज में गरीब श्रेणी का लेडीज़ है, इनको भी दिया जाएगा। तो इसका आगे का जो काम है, हम लोग एक प्लान किए हैं कि बॉम्बे में 3 जगह में ऑर्गेनाइज करेंगे, एक के कल्याण, एक मुरबाड और एक इगतपुरी में, जिसमें 45,000 इसी तरह सस्टेनेबल प्रोडक्ट बायोडिग्रेडेबल सैनिटरी नैपकिन वितरण किया जाएगा। इसका आगे हम लोग तो गुजरात में गांधीनगर और गांधीधाम में 45,000 सैनिटरी नैपकिन का वितरण करने का प्लान रखेंगे।
आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं काहीतरी देणं लागतं। या उद्देशाने माझी जन्मभूमी तर आहे नगर, अहिल्याबाई माता अहिल्याबाई नगर, परंतु तारापूर या गावी लग्न होऊन आल्यानंतर ही माझी जन्मभूमी पण आणि कर्मभूमी पण मानते। आपण समाजासाठी काहीतरी करावं या उद्देशाने मी समाजकार्यामध्ये पूर्वी शिक्षिका होती, त्यानंतर मी पूर्णपणे समाजासाठी वाहून घेतलेलं आहे, तर मी समाजकार्य करत असते। आता आम्हाला ज्या कंपनी आहेत आपली इकेसी कंपनीद्वारे आपण आता जो हळदी कुंकू कार्यक्रम लावलेला आहे, तर त्यांचा कसं आहे की त्यांचा बायो आपण पाहू शकता, जे सॅनिटरी पॅड असते त्यांचं एकच उद्देश आहे, कारण ती पर्यावरणात किंवा काम करत असते, तर पर्यावरणाला जे होत आहे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये याकरिता हे जे बायो वेळेवर सॅनिटरी त्या वाटपच्या कार्यक्रमाबद्दल आपण हळदी कुंकू कार्यक्रम ठेवलेला आहे। त्याचबरोबर ते लोक पूर्ण आपल्या शाळा आहेत, शाळेतील विद्यार्थी आहेत, स्वच्छता आणि सुरक्षेच्या दृष्टीने शाळेतील विद्यार्थी आणि महिला यांना आपण पूर्ण या बोईसर विभागामध्ये 10,000 महिला आणि मुलींना देणार आहोत। आज आम्ही इथे एव्हरेस्ट कांटो सिलेंडर लिमिटेड मार्फत इथे आलेलो आहे। आम्ही एक विशिष्ट उद्दिष्टाने या कार्यक्रमात आलेलो आहे। तर आमची कंपनी ही 20 वर्षापेक्षा जास्त इथे बोईसर MIDC मध्ये कार्यरत आहे। एक इंडस्ट्रियल प्रोडक्ट आम्ही बनवतो आणि जे कंपनीला प्रॉफिट होतं त्याच्यातून आम्ही एक CSR फंड वेगळा काढतो आणि त्या फंडातून आम्ही आज 35,000 सॅनिटरी पॅड्स बनवलेले आहेत महिलांच्या स्वास्थ्यासाठी आणि हे सगळे बायोडिग्रेडेबल पॅड्स आहेत। आम्ही स्वतः आमच्या लेडीज एम्प्लॉईजना देऊन हे टेस्ट करून घेतलेले आहे। तर सगळं हायजीन मेंटेन करून आम्ही हे पॅड्स महिलांना मोफत वाटणार आहे। याच्यात आम्ही आमचा हा विक्रीचा काय उद्देश नाही आणि आम्ही हे प्रोडक्ट बनवत नाही, हे फक्त आम्ही CSR फंडातून महिलांच्या स्वास्थ्यासाठी बनवलेला एक प्रोडक्ट आहे। त्या आणि या हळदी कुंकाच्या कार्यक्रमाच्या मार्फत आम्ही हे लोकांपर्यंत पोहोचवत आहोत। किती महिलांना तुम्ही आज हे वाटप केले आहे? आम्ही सकाळी 2 शाळेमध्ये वाटप केले, तिथे जवळपास 500 पाकिटं दिले। एका पाकिटात 3 पॅड असे आहेत आणि एका लेडीला आम्ही किंवा एका मुलीला 2 पाकिट आम्ही देत आहोत। असे आम्ही 35,000 पॅड बनवलेले आहेत। आज जवळपास 1500 पॅडचं आम्ही वितरण केलं आणि मेघनाताई आणि त्यांच्या जे सहकारी इथे सोशल वर्कर आहेत त्यांच्या मार्फत आम्ही हे उपक्रम राबवणार आहोत। पुढच्या एका महिन्यात आम्ही 35,000 पॅड वाटणार। माझं नाव वंदना राजेश भुवड, मी एव्हरेस्ट कांटो सिलेंडर लिमिटेडमध्ये सिनियर HR अँड ॲडमिन आहे। आणखी आम्ही आज इथे बोईसरमध्ये सॅनिटरी पॅड्स डिस्ट्रीब्युशनसाठी महिलांचा हळदी कुंकू समारंभामध्ये आहोत आणि सॅनिटरी पॅड्स इकेसी कंपनी CSR ॲक्टिव्हिटी थ्रू देत आहे महिलांना। आम्ही शाळेच्या मुलींना हे सॅनिटरी पॅड्स डिस्ट्रीब्यूट केले आहेत। आज बोईसरमध्ये 2 शाळा आम्ही व्हिजिट केले आहेत आणि आज आम्ही हळदी कुंकूच्या समारंभामध्ये हे सॅनिटरी पॅड सगळ्या फिमेल्सला डिस्ट्रीब्यूट करत आहेत। हे सॅनिटरी पॅड्स हायजीन पॉईंट ऑफ व्ह्यूनी खूप छान आहेत, कॉटन पॅड्स आहेत आणि मी स्वतः पर्सनली हे पॅड यूज केले आहेत। सो द पॅड्स क्वालिटी इज व्हेरी गुड अँड सेकंडली महिलांच्या आरोग्यासाठी जे पॅड्सची क्वालिटी हवी असते, कॉटन पॅड्स विथ सस्टेनेबल हेवी फ्लो, तर हे पॅड्स त्या पद्धतीत महिलांचा विचार घेऊन आम्ही पर्सनली ते पॅड मॅन्युफॅक्चर केलेले आहेत। तर आम्हाला खात्री आहे की हे पॅड्स यूज केल्यानंतर महिलांना आवडेल आणि जे रॅशेस वगैरेचे इश्यूज असतात महिलांना नॉर्मली पिरियड्सच्या वेळी, ते इश्यूज पण याच्याने निघून जातात। सो थँक्यू सो मच आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली इकेसीला CSR ॲक्टिव्हिटी करण्याबद्दल। माझं नाव सौ विशाखा प्रशांत पवार। गेली 20 वर्ष मी आदिवासी पाडा, ग्रामीण भाग आणि शहरी भाग ह्याच्यामध्ये ॲनिमिया आणि कॅन्सर प्रिव्हेन्शनसाठी काम करते। आजची काळाची गरज म्हणून लोकांना, स्पेशली महिलांना आणि कुटुंबाला, परिवाराला हे समजणं गरजेचं आहे की प्रिव्हेन्शन इज रिअल क्युअर।
आणि त्या संदर्भात आम्ही सेशन्स घेतो. 40 मिनिटाचं सेशन असतं, पण त्याच्यामध्ये आपलं राहणीमान, आपली लाईफस्टाईल, आपण जीवनशैली बदलली तर अनेक मोठे पुढचे आजार आपले किंवा आपल्या परिवाराचे आपण टाळू शकतो. त्यासाठी आपण काम करतोय आणि चांगला रिस्पॉन्स आहे सगळ्यांचा. समाजामध्ये काहीतरी वेगळं घडण्यासाठी आणि चांगलं घडण्यासाठी काम करतोय. खूप खूप धन्यवाद.